नमस्कार मित्रांनो, माझं नाव शरद वाशी. शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, 8005 हे खोडा ऊसाचं कशा पद्धतीने फुटवे आणि कशा पद्धतीने त्याचे व्यवस्थापन करावं ती सगळी डिटेल आपण सांगणार आहे. तर तुम्ही आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, 8005 या खोड्या ऊसाला बघा कशा पद्धतीने फुटवा वगैरे झालेला आहे. मित्रांनो, अजूनसुद्धा याचे फुटवा व्हायला चालू, याची प्रोसेस वगैरे चालू. मित्रांनो, अशा पद्धतीने फुटवा वगैरे सुद्धा झालेले मित्रांनो. आणि कोमाची जाडीसुद्धा भरपूर झालेली मित्रांनो. बघा, खोड्या ऊसाला चांगल्या पद्धतीने फुटवा वगैरे होतो मित्रांनो. तुम्ही खोडा ऊस मोडून न टाकता ते खोडा ऊस राहून द्या, कारण की खोड्या ऊसाला सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थापन वगैरे केले त्यालासुद्धा ॲव्हरेज वगैरे चांगल्या पद्धतीने निघतं. तर बघा अशा पद्धतीने फुटवा वगैरे झालेला आहे. तुम्हीसुद्धा खोड्या ऊसाला चांगल्या पद्धतीने नियोजन वगैरे केलं तुम्हाला एकरी चांगल्या पद्धतीने ॲव्हरेज वगैरे निघेल. अशा पद्धतीने तुम्ही बघा, अशा पद्धतीने फुटवे वगैरे झालेले तुम्हाला दिसत असेल. तुमच्यासुद्धा ऊसाला मित्रांनो फुटवे अशा पद्धतीने होते. तुम्ही खोडा ऊस न मोडता खोड्या ऊसाला चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करा, त्याला खत वगैरे चांगल्या पद्धतीने टाकावे. टाकल्याच्यानंतर एकरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने ॲव्हरेज वगैरे निघेल. तर बघा, अशा पद्धतीने आमच्या खोड्या ऊसाचे फुटवा वगैरे झालेला आहे. आम्ही खोडा ऊस न मोडता त्याला चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करून त्याला एकरी चांगल्या पद्धतीने ॲव्हरेज वगैरे काढणार आहेत. बघा, अशा तुमच्यासुद्धा ऊसाला अशा पद्धतीने फुटवा वगैरे झालेला दिसत असेल. आणि आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो, आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, खत व्यवस्थापन कशा पद्धतीने काढावे खोडव्याला. तर मित्रांनो, पहिल्याच्या नंतर त्याला खोड्या ऊसाला आम्ही याला पाचट वगैरे मित्रांना पाचट वगैरे असंच राहून देणार आहेत. ह्याला कुट्टी वगैरे मारून घेणार आहेत. कुट्टी मारल्याच्या नंतर मित्रांनो त्याला खत व्यवस्थापन कोणते करावे. खत व्यवस्थापन करण्यासाठी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा 20-13 हे खताचा डोस टाकावे. आणि त्याच्यासोबत भेसळ तुम्हाला खत टाकायचं असलं तर 19-19 टाकावे. तुम्ही त्याच्या पण ते दोन्ही टाकावे. 20-13, 18-46 दोन्हीपैकी कोणतं टाकलं तर त्याला फुटव्याला चांगल्या पद्धतीने होईल. तर फुटव्यासाठी मित्रांनो माझं असंच म्हणणं आहे तुम्हाला, तर तुम्ही 18-46 टाका, कारण की 18-46 खत टाकल्याच्या नंतर फुटवा चांगल्या पद्धतीने होईल. तर मित्रांनो, आम्ही याला कुट्टी मशीन वगैरे मारून घेणार आणि त्याच्यानंतर 18-46 खताचा डोस एक वेळेस देणार आहेत. तर अशा पद्धतीने ह्याला खत न टाकता अशा पद्धतीने ह्याला फुटवे वगैरे झालेले दिसत असून. आणि आपल्याचे शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला